नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला। एकदम छान चमचमीत असा लागतो। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी सॉस पॅन मध्ये 2 कप पाणी गरम करून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा कप काजू घालायचे आणि 2 मोठे कांदे असे उभे चिरून घालायचे। 10 ते 12 मिनिटांसाठी आपण हे छान शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। छान सॉफ्ट होतात 10-12 मिनिटांमध्ये। हे बघा, हे छानपैकी शिजले। आता थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आता स्ट्रेनर ठेवायचं एका टोपावरती, त्याच्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे। वरणात अजून 1 कप पाणी घालायचं आहे। पाणी पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे। याची आपण छान पेस्ट करून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि पाव कप पाणी घालून याची छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा, इथे मी पेस्ट करून घेतली आहे। आता कढई गरम करायची आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि अर्धा कप काजू आपल्याला तुपावरती फ्राय करून घ्यायचे। एक 3-4 मिनिटं अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचे, हलकासा लालसर रंग येईपर्यंत। हे बघा, इथे काजू फ्राय झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तूप पूर्णपणे निथळवून घ्यायचं याच्यातलं आणि प्लेटमध्ये मी इथे काढून घेते। हे बघा, आता ह्याच तुपामध्ये अजून 1 चमचा तेल घालायचं आहे। त्याच्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत, 4 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत, 1 तमालपत्र घालायचं आहे। छान परतवून घ्यायचं आहे। 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। परतवून घ्यायचं आहे। हे छान परतले। आता याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा पण आपल्याला हलकासा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। हे बघा, इथे कांदा पण छानपैकी परतलाय। आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात। 2 मोठे चमचे धणेपूड घालायची आहे, पाव चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, त्याने रंग छान येतो। अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे, मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे, मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे याच्यामध्ये, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो। मिक्स करायचे। आता याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे। हे आपल्याला 8 ते 10 मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे, मध्ये एकदा हलवून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, मध्ये एकदा मी हलवून घेते। आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अजून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, टोटल मी इथे 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे, व्यवस्थित शिजला आहे। आता याच्यामध्ये जी आपण काजू आणि कांद्याची पेस्ट केली आहे ती घालून घ्यायची आहे, मिक्स करायचं आहे। इथे आपण काजू करी करत आहोत, त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालते। अजून अर्धा कप पाणी घालते मी। आपल्याला जशी त्याची करीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। हे बघा, इथे मी अर्धा कप पाणी घातलं आहे। अजून खूप जास्त पातळ करत नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 मिनिटं आपण हे छानपैकी शिजवून घेणार आहोत। हे बघा, याला छान तेल सुटत आलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये जे आपण काजू फ्राय करून ठेवलेत ते घालून घ्यायचं आहे। थोडीशी कसुरी मेथी घालायची, अगदी अर्धा चमचा। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे कापलेली। मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा बटर घालायचं आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण टेस्ट छान येते। आपल्याला हवं असेल तर थोडी फ्रेश क्रीम पण घालू शकता। याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 1-2-3 मिनिटं हे आपण शिजवून घेणार आहोत फक्त। हे बघा, 2-3 मिनिटांसाठी मी हे छानपैकी शिजवून घेतलेलं आहे। इथे आपली चमचमीत अशी काजू करी किंवा काजू मसाला रेडी झालेला आहे। मस्त गरमागरम चपाती किंवा नानबरोबर सर्व करायचं आहे।
छान लागतं. नक्की ह्या पद्धतीने काजू मसाला बनवून पहा, आपल्याला नक्की आवडेल. आणि माझी रेसिपी आपल्याला आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.